नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. एक मुद्दा आम्ही नेहमी मांडत आलो आहोत आधीसुद्धा, की इथे AC मध्ये बसून एखादा व्हिडिओ करणे ह्याच्यासाठी आम्हाला काही तोशिष लागत नाही. पण प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारा एखाद्या पक्षाचा जो कार्यकर्ता असतो त्याला आपल्या नेत्याच्या चुकीची फळं भोगावी लागतात. त्याला प्रत्यक्ष वस्तुस्थिती जी आहे तो मातीत राहून काम करत असतो आणि त्याला तोंड द्यावं लागत असतं. एकनाथ शिंदेनी शिवसेनेच्या मधल्या त्यांच्या बंडाच्या वरती हा जो मुद्दा होता की सर्वसामान्य आपल्या कार्यकर्त्यांचं फार मोठं नुकसान होतं आहे, त्यांना कुठलाच फायदा सत्तेचा दिला जात नाही आणि तेव्हाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री कसा त्रास देत आहेत किंवा कार्यकर्त्यांना कामं मिळू देत नाही, ही तेव्हाची भूमिका होती. आणि आपला मतदार हिंदुत्ववादी जो मतदार आहे त्याला आपण काय तोंड देणार. आताचा जो प्रश्न समोर आलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्यातले मावळमधून निवडून आलेले आमदार सुनील शेळके यांनी परत एकदा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा समोर आणलेला आहे. ते सध्या शरद पवारांच्या गटामध्ये आहेत, तरुण तडफदार आहेत आणि त्यांच्या या विधानाच्या बाबतीमध्ये सकारात्मक अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे इकडे अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी पण दिलेली आहे. मुद्दा काय ते नीट लक्षात घ्या. आमदार सुनील शेळके पुण्यातल्या मावळ तालुक्यातले आहेत आणि पुणे जिल्ह्यासाठी अजितदादा स्वतः हयात असताना ज्या धडाकेबाजपणे काम करत होते, निधी आणत होते, मोठ्या मोठ्या योजना मार्गी लावत होते आणि त्याचा फायदा आम्हाला कसा मिळत होता, कार्यकर्त्यांपर्यंत त्याचा फायदा होत होता आणि सर्वसामान्य जनतेला पण मोठे विकासाचे प्रकल्प जेव्हा येतात त्याचा कसा फायदा होतो, असा तो सगळा विषय आहे. आता अडचण अशी होऊन बसलेली सुनील शेळके सारख्यांची, ते ज्या शरद पवार गटामध्ये आहेत त्या गटाचं नेतृत्व जवळपास शांत बसलेलं आहे. शरद पवार धडाकेबाजपणे गेल्या काही वर्षांमध्ये काम करू शकत नाहीयेत, हे समोर दिसतंय स्पष्टपणे. शरद पवारांचे जे अंधभक्त आहेत त्यांनी त्यांची किती जरी तळी उचलायचं ठरवलं किंवा आम्ही असं ठरवलं की चला आजपासून आपण शरद पवारांच्या बाजूचे व्हिडिओ करू, त्यांना फायदा काहीच होणार नाहीये. प्रत्यक्ष काम करणारे सुनील शेळकेंसारखे जे आमदार आहेत जमिनीवर राहून, त्यांना तोटा हा सहन करावा लागतो आहे की आता विरोधात बसल्याच्या नंतर सत्तेच्या मुळे येणारे जे लाभ आहेत, वैयक्तिक लाभ आहेत, त्याच्यावरती टीका होती, ते थोडंसं बाजूला ठेवा. पण त्यांच्या म्हणण्यातली एक तळमळ तुम्ही लक्षात घ्या की जे मॉडेल काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी वर्षानुवर्ष उभं केलं होतं की सत्तेच्या बरोबर राहून त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. मग आता तुम्ही अचानक सत्तेतून बाहेर पडलेला आहात आणि दूरपर्यंत सत्ता मिळण्याची शक्यता पण नाही. 2019ला महाविकास आघाडीचा जो प्रयोग पवारांनी केला तो किती अदूरदर्शी होता. केंद्रात तर बदल झालाच नाही, राज्यामध्ये सुद्धा 2-2.5 वर्षांमध्ये ते जे केलेलं जे उटपटांग सगळी जी काही गोष्ट होती, जांगड गुत्ता, तो पण अंगाशी आला आणि त्याच्यानंतर पासून पुन्हा एक लोकसभेत मिळालेलं थोडंसं यश, पण प्रत्यक्षात त्याचाही फायदा वरच्या सत्ता बदला झालाच नाही. त्याच्यानंतरचं विधानसभेतलं अपयश, मग स्थानिक स्वराज्य संस्थातलं अपयश आणि आता तर 3-1 वर्ष महाराष्ट्रामध्ये कुठलीच निवडणूकच होणार नाही. मग आता सुनील शेळकेंसारखे जे आमदार आता जे बोलत आहेत की आता काय करायचं काय, कारण की तुमच्या हातामध्ये आता काहीच उरलेलं नाही आणि तुमच्या नेत्याकडे कुठलं व्हिजन नाही. आता आम्ही यापूर्वी पण व्हिडिओ केलेला होता की भारतभरामध्ये 5 राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा सगळ्यात जास्त पणाला काय लागलं असेल तर तथाकथित इंडिया आघाडीचं भवितव्य. इंडिया आघाडीचं भवितव्य काय, हाच गंभीर प्रश्न आता निर्माण झालेला आहे. आपण असं समजूयात की सध्याचे जे निकाल आहेत ते तसेच राहिले. असममध्ये भारतीय जनता पक्ष निवडून आला, तमिळनाडूमध्ये DMK पक्ष निवडून आला, पश्चिम बंगालमध्ये ममतांचा विजय झाला आणि केरळमध्ये डाव्यांचा विजय झाला, असं आपण समजू. पुढं काय, ह्याच्यातून परत इंडिया आघाडी धोक्यामध्ये अशी आलेली की काँग्रेसला एक सत्ता मिळू शकत होती, केरळमधली ती मिळालेली नाही. म्हणजे कल्पनेतलं सांगते मी तुम्हाला. पश्चिम बंगालमध्ये ममता आली तर ममताच विरोधी पक्ष नेत्या संपूर्ण भारतभरामध्ये होण्यासाठीचा प्रयत्न करतील, त्या काय राहुल गांधीकडे नेतृत्व देणार नाही. आणि DMKला सत्ता मिळाली, त्यांनी आधीच सांगितलं की आम्ही काँग्रेसला प्रत्यक्ष मंत्रिमंडळात घेणार नाही. हा जो सगळा पेच आहे, सुनील शेळके जरी महाराष्ट्रातलं पुणे जिल्ह्यातल्या मावळ मतदारसंघापुरतं बोलत असतील तरी विषय संपूर्ण भारताचा होऊन बसलेला आहे. विरोधाचं राजकारण करायचं असेल तर तुम्हाला मुद्दा पाहिजे आणि विशेषतः जनतेच्या प्रश्नावरती रस्त्यावरती उतरून
चिवटपणे लढण्याची तयारी पाहिजे, मुद्द्या आधारित. नुसतंच कृषी आंदोलनाच्या नावाखाली वर्षभर रस्ते अडवून ठेवणे, CAच्या नावाखाली 100 दिवस मुंबईचा दिल्लीचा गळा घोटणे यानं काही होत नाहीये. निवडणुकीच्या निकालातून दिसलेला आहे. सुनील शेळकेंची खंत लक्षात घ्या. आणि हे जे विरोधी पक्षांचं आजचं नेतृत्व आहे, राहुल गांधी असो किंवा शरद पवार असो, तिकडे उद्धव ठाकरे असो, महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर, हे विरोधी पक्षाची जी जबाबदारी आहे ते पूर्णपणे निभवायला तयार नाही आहेत. तशा पद्धतीनं सर्वसामान्य जनतेमध्ये जो मेसेज जायला पाहिजे की पर्याय म्हणून हा नेता आपल्याला पुढच्या निवडणुकीमध्ये निवडावा लागेल इतकी त्याची क्षमता आहे, हे तसं सिद्ध झालेलं नाहीये. देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षामध्ये होते तेव्हा त्यांनी सचिन वाझे प्रकरण ज्या पद्धतीनं लावून धरलं होतं आणि सरकारला अडचणीत आणलं होतं आणि प्रत्यक्षात नंतर सत्ता गेली त्यांची उद्धव ठाकरे. असं काहीच यांच्याकडून होताना दिसत नाही. हे फक्त आरडाओरडा करतात. सुनील शेळकेंच्या म्हणण्याचा हा पण एक अर्थ आहे की सध्याचे जे विरोधी पक्ष आहेत त्या विरोधी पक्षाचं राजकारण त्याला भवितव्य दिसत नाही काही पुढं. त्याच्यासाठी जे विरोधी पक्षात असताना तुम्हाला जी नैतिक भूमिका घ्यावी लागते सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावरती, म्हणजे तुम्ही स्वतः सत्ता असताना ह्या प्रश्नावरती काय करत होते असं जर लोकांनी विचारलं तर काय उत्तर द्यावं. म्हणजे आज गॅस टंचाईसाठी काँग्रेसवाले आरडाओरडा करतात. मग सध्या उद्या साधा प्रश्न कोणी त्यांना विचारला की तुमच्या काळात तर कुठलीच टंचाई नव्हती, कुठलंच युद्ध नव्हतं, तरी गॅससाठी रांगा का लावायला लागत होत्या. आता ही आपल्या हातात नसलेली गोष्ट घडली, त्याच्यामुळे गॅससाठीचे म्हणून एक अडचण तुम्हाला जाणवते. आणि आता अगदी ही युद्धची सुरुवात होईपर्यंत तो गॅसवाला सिलेंडर तुमच्या घरामध्ये आणून देत होता ना. मग हे चित्र काँग्रेसच्या काळामध्ये का नाही घडलं? काँग्रेसच्या काळामध्ये गॅस सिलेंडर तुमच्या प्रत्यक्ष घरापर्यंत का नव्हतं मिळत? हा जो प्रश्न विचारला यांनाच, जे आता आंदोलन करतायत लोकांसाठी, विरोधी पक्षाची जी गोची होऊन बसलेली ना ती इथं आहे. महागाईचा विषय घ्या तुम्ही, काळा बाजाराचा विषय घ्या, कितीतरी गोष्टी बघा. BSNL फक्त यांच्याकडे होता, बाकीच्या फोन कंपन्या नव्हत्या आणि त्याच्यामुळं कशा अडचणीला तोंड द्यावं लागत होतं. मोनोपॉली कशी होती सरकारची, किंवा अगदी सिमेंटच्या परवान्यासाठी रांगा लावा लागत होत्या, असा एक काळ आहे भारताने जो बघितलेला आहे. टेलिफोनसाठी नंबर लावावा लागत होता, गाड्यांसाठी नंबर लावावा लागत होते. आज ज्यांना काही काळासाठी आणि काही ठिकाणी फक्त गॅस सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या दिसत आहेत, त्यांना जेव्हा जनता हा प्रश्न विचारते की तुमच्या काळामध्ये काहीच नसताना सुद्धा रेशनवरती सुद्धा रांगा लावा लागत होते, रेशनवरचं धान्य मुश्किल गोष्ट होऊन बसलेली होती, साखर रेशनवरती घ्यावं लागत होती. आजच्या पोरांना सांगितलं तर आश्चर्य वाटतं. हे सरळ बाजारात जातात, त्या शॉपिंग मॉलमध्ये पाहिजे ती वस्तू खरेदी करून वापस येतात. आवश्यक वस्तू, जीवनावश्यक वस्तूंसाठी सुद्धा कशा पद्धतीनं सर्वसामान्य लोकांच्या गळ्याशी प्राण येऊन बसलेले होते हे अनुभवलेले लोकांनी. मग जेव्हा तीच काँग्रेस आज ढोंगीपणानं काही ठिकाणच्या कृत्रिम टंचाईसाठी गॅसच्या नावानं बोंबाबोंब करते आहे, त्याच्यावर लोकांचा विश्वास का बसत नाही त्याचं कारण सुनील शेळकेच्या या विधानातून येत आहे. आज ते राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं म्हणते, ते काही फार कुठल्या नैतिक भूमिकेतून म्हणतात असं नाही. जर समजा दोन्ही राष्ट्रवादीचे गट कुठल्याही कारणानं भांडून वेगळे होऊन सत्तेच्या बाहेर राहिले असते तरी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला नसता. अजितदादांचा गट सुनेत्राताई पवारांच्या नेतृत्वाखाली जी पद्धतीनं सत्ता राबवताना दिसतो आहे, यांचं दुखणं ते आहे. यांना सत्तेत वाटा पाहिजे आहे, सत्तेशिवाय जमत नाही, श्वास पण चालत नाही अशी परिस्थिती आहे. सुनील शेळकेंचं म्हणणं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातलं कोण किती काय मनावर घेईल काय मला माहिती नाही, पण ह्याच्यातून एक मात्र इंडिकेशन असं मिळतं आहे की सत्तेच्या शिवायचा ह्यांचा जीव कासावीस होत चाललेला आहे. आणि त्याच्यातून जर उद्या काही आमदार खासदार फुटले आणि ते सत्ताधारी गटात गेले निघून तर काय आश्चर्य वाटून घेऊ नका. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज